नमस्कार, मी अक्षय एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मंत्री अतुल सावे यांच्याकडून वडेट्टीवार यांच्या आरोपाचं खंडन। वाकुळणी येथे संपूर्णता अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजनांवर विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न। आता बघूया सविस्तर बातम्या। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्षनेते यांनी अभ्यास करून आरोप करावा, अशी मंजूर झालेली फाईल त्यांनी दाखवावी, असं प्रतिआवाहन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे। विजय वडेट्टीवारांनी जो आरोप केलेला आहे तो अतिशय चुकीचा आरोप आहे। आम्ही अशी कुठलीही फाईल मंजूर केलेली नाही, कुठल्याही बिल्डरला 400 कोटी रुपये मंजूर केलेले नाही। माझ्या मते त्यांनी आधी पूर्ण त्याचा अभ्यास करायला पाहिजे। अशा प्रकारची कुठलीही फाईल विभागाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली नाही किंवा मी कुठलीही मंजूर केलेली नाही। त्याच्यामुळे विभागाच्या बद्दल अशी मंजूर झालेली फाईल त्यांनी दाखवावी। आम्ही जेवणांचा जाणून द्यायचे कामं करतो। असे अनेक बिल्डर मुंबईमध्ये आहेत जे PMI मध्ये काम करतात आणि त्या कामाचं त्यांचं काम चालू असेल, पण अशा कुठल्याही प्रकारचे 400 कोटी रुपये त्याला ॲडिशनल देण्यात आलेले नाही। तुम्ही म्हणजे त्यांच्या वडेट्टीवारांच्या आरोपाचे तुम्ही खंडन करता? बिलकुल आम्ही खंडन करतो। तो खोटा आरोप आहे। त्यांनी सिद्ध करावं की आम्ही त्यांना अशी फाईल मूव्ह होत असेल, पण त्याचा अर्थ त्यांना पैसे दिले असा होत नाही। तर महानगरपालिकेच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया व झिका यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी उपक्रम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत दर आठवड्याला एक दिवस कोरडा दिवस पाळा असं आवाहन करण्यात येत आहे। शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, झिका इत्यादी कीटकजन्य आजार व गॅस्ट्रो, कावीळ, कॉलरा, अतिसार यासारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे व साथरोग तज्ज्ञ डॉक्टर सय्यद सुमैया नाज यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। यात नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे। त्यानुसार डेंग्यू, चिकनगुनिया, झिका हे विषाणूजन्य व्हायरल आजार आहेत। हे आजार विशिष्ट प्रकारचा म्हणजेच एडिस इजिप्टाय हा डास चावलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतोय। डेंग्यू, चिकनगुनिया व झिका यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना एडिस इजिप्टाय या डासाची उत्पत्ती स्थाने नष्ट करावी, जसे की कूलर्समध्ये पाणी, मनी प्लांटमधील पाणी, छतावर पडलेले निकामी भांडी, बाटल्या, नारळाच्या करवंट्या, टायर्स, झाकण नसलेल्या टाक्या, हौद इत्यादी। दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा। हौद, टाक्यांना नेहमी झाकण लावावं। घरातील कूलर्समध्ये पाणी, फुलदाण्यातील मनी प्लांटमधील पाणी आठवड्यातून कमीत कमी एकदा बदलावं। घरातील सांडपाण्यात आबेट हे डास अळी प्रतिबंधात्मक औषध टाकून घ्यावं। घरात परिसरात पाणी साचू देऊ नये। साचलेल्या पाण्यात रॉकेल, वाहनातील इंजिनाचं जळालेलं ऑइल टाकावं। हौदामध्ये गप्पी मासे सोडावी। डास प्रतिबंधात्मक मलम, उदबत्त्या, वड्या यांचा वापर करावा। अंगभर कपडे घालावे व मच्छरदाणीचा वापर करावा। महानगरपालिकातर्फे धूर फवारणी, औषध फवारणी, आबेट टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं। नेहमी शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे। अन्नपदार्थ नेहमी शिजवून व ताजे खावे। शिळे अन्न खाण्याचे टाळावे। अन्नपदार्थ नेहमी झाकलेले असावे। उघड्यावरील कापून ठेवलेली फळे, अन्नपदार्थ खाण्याचे टाळावं। जास्त पिकलेली, सुकलेली, सडलेली फळे खाण्याचे टाळावं। अन्न शिजण्यापूर्वी, जेवणापूर्वी तसेच शौचास जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत। उघड्यावर शौचास बसू नये। सर्वांनी वैयक्तिक स्वच्छता तसेच घर व परिसरात स्वच्छता ठेवावी। सर्व रुग्णांनी जवळच्या मनपा आरोग्य केंद्र, रुग्णालय येथे संपर्क साधून उपचार घ्यावा। 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष टोल फ्री क्रमांक 8956306007 वर कळवावं, असं मनपा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे।
सिडको परिसरातील संभाजी कॉलनीत वारंवार होणारी ड्रेनेज लाईनची समस्या तात्काळ सोडवण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गट जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली आहे। सिडको N6 परिसरातील संभाजी कॉलनीत वारंवार ड्रेनेज चेकअप होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होते। त्यामुळे नळाला देखील गढूळ पाणी येत असल्याचं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। संभाजी कॉलनीतील ड्रेनेज लाईन अतिशय जुनी आहे, त्यामुळे वारंवार ड्रेनेज चेकअप होऊन नागरिकांच्या घरासमोर दूषित पाणी वाहते। हे पाणी नळाच्या पाण्यात मिसळत आहे, त्यामुळे मनपाचे नळ आले की गढूळ पाणी येते। रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी चेकअप होणाऱ्या ड्रेनेजची केवळ तात्पुरती स्वच्छता करून निघून जातात, परंतु कायमस्वरूपी काम करत नाहीत। त्यामुळे ड्रेनेजची समस्या सुटत नाहीये। शिवाय दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। मनपाने ही समस्या सोडवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी मनपा आयुक्तांना केली आहे। वार्ड क्रमांक 62 संभाजी कॉलनी F सेक्टर या भागामध्ये गेल्या 6 महिन्यापासून ड्रेनेज लाईन फुटून रस्त्याने ड्रेनेजचं घाण पाणी वाहत आहेत। त्या वाहत्या पाण्यामुळे या परिसरामध्ये रोगराई पसरलेली आहे। लहान बालके या पाण्यामध्ये खेळतात आणि आजारी पडतात। डेंग्यूचं प्रमाण, मलेरियाचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। मनपा कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना वारंवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने मी स्वतः अनेक निवेदने या भागातील समस्याबद्दल दिलेले आहेत, परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येतात, तात्पुरती समस्या सोडवतात आणि निघून जातात, परंतु ही समस्या कायमस्वरूपी मार्गी आजपर्यंत लागलेली नाही। माझं मनपा आयुक्तांना नम्रतेचं आव्हान आणि निवेदन आहे की आपण स्वतः या भागामध्ये येऊन पाहणी करावी आणि या भागामध्ये जे ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती तात्काळ सोडवावी। कारण लहान बालके ड्रेनेजच्या पाण्यामध्ये खेळत आहेत, महिलांना पाण्यामधून प्रवास करावा लागतो, नागरिकांना प्रवास करावा लागतो, परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे। आपण याकडे लक्ष द्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे। स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने औषध निर्मितीमध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ चव्हाण यांच्यासह अन्य काही मान्यवरांचा सत्कार करून वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात। या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य निमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात। तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असं विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं। यात देशासाठी सीमेवर सेवा करणारे आणि पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेले शेख सांडू शेख आमिर उर्फ मामू यांनी देशासाठी मलेशियामधनं 2 गोल्ड मेडल आणि 2 गोल्ड मेडल श्रीलंकामधनं मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं, तर त्यांनी 3 देशांचं मॅरेथॉन बक्षीस आणलं आहे। त्यांची ऑलिम्पिकमधनं गोल्ड मेडल आणण्याचं ध्येय निश्चित केलं आहे, असं शेख सांडू यांचं जाहीर सत्कार करण्यात आलाय। त्याचप्रमाणे रसायनशास्त्रामध्ये PhD केलेले आणि सध्या वोखाड कंपनीमध्ये संशोधनासाठी कार्यरत असलेले शास्त्रज्ञ चव्हाण सर यांनी औषध निर्मिती दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेतून औषधांमध्ये येणारे आवश्यक घटक यावर संशोधन केलंय। त्यांची जागतिक पातळीवरती नोंद करण्यात आली आहे। यावर आता सर्वच देशात संशोधन सुरू असून लवकरच होणाऱ्या एका शास्त्रज्ञांच्या कार्यशाळेत ते ह्याच विषयावरती प्रबंध सादर करणार आहेत, त्यामुळे त्यांचा देखील सत्कार करण्यात आला। कुमारी प्रांजल म्हस्के हिचा वाढदिवस आणि तिने वयाच्या 12व्या वर्षापर्यंतच 19 वृक्षांचं रोपण करून त्यांचं संगोपन देखील केलं आहे, त्यामुळे तिचा देखील सत्कार करण्यात आला। त्याच प्रकारे गार्डन प्रेमी तथा उद्योजक NS राऊत यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी वृक्षारोपण करण्यात आलंय। यावेळी स्वामी विवेकानंद उद्यान हडको येथे शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समितीचे अध्यक्ष NP दराडे, सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत पिंजरकर, कोषाध्यक्ष NG गिरी, म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, निवृत्त पोलीस अधिकारी अरुण रोडगे, निवृत्त पोलीस निरीक्षक तथा काँग्रेस कमिटी पदाधिकारी कैसर बाबा, शिवसेना पदाधिकारी संदेश कवडे, संजय पवार, आर्मी आणि पोलीस दलातून सेवानिवृत्त SK म्हस्के, कटारे आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते। आर्मीने मामूंचा इंटरनॅशनल सर्टिफिकेट गोल्ड मेडलबद्दल, चव्हाण साहेबांचं शास्त्रज्ञ म्हणून, राऊत साहेबांचं उद्योजक म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रांजलचं
आतापर्यंत तिनं या कमी वयामध्ये लावलेले 20-25 झाडाच्या तिच्या जन्मदिनानिमित्ताने सर्व गार्डन प्रेमींनी अतिउत्साहात हा कार्यक्रम थाटामाटात साजरा केला. जणू काही 15-20 दिवसाच्या तयारीचा हा कार्यक्रम होता. असंच प्रेम कायम राहणार आहे, ज्या माध्यमातून आपल्याला ह्या गार्डनमध्ये पुढच्या 2025पर्यंत इथं झाडं लावायला कुठेच जागा ठेवायची नाही आहे. या प्रमाणामध्ये आपल्याला इथे झाडं लावायची आहेत आणि इतर उन्नतीकडे लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद. त्याच्यामध्ये आपण ॲडिशन करत आहोत, त्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज जो आपण कार्यक्रम ठेवला, आमचे मित्र चव्हाण साहेब, राऊत साहेब आणि प्रांजल, सर्वांना माझ्यातर्फे, आमच्या ग्रुपतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि असेच कार्यक्रम पुढे राबत राहावं. आमचं काय असेल ते सहकार्य जे असेल ते आम्ही पण करत जाऊ आणि आपण हा राबवतो, कारण ही आठवण सुद्धा आली पाहिजे. सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यामध्ये आपले सर्वांचे लाडके सांडूभाई, की ज्यांचं वय वर्ष 75 असून सुद्धा त्यांची जी स्फूर्ती आहे ती खरोखर कौतुकास पात्र आहे. आणि त्या आतापर्यंत त्यांनी अनेक मेडल मिळवले, गोल्ड मेडल मिळवले, सिल्वर मिळवले, पण अजूनही त्यांनी एक इच्छा प्रकट करून दिली की मला आपल्या भारताच्या ऑलिम्पिकमध्ये या वयात सुद्धा अजूनसुद्धा मेडल आणायची माझ्यात कॅपॅसिटी आहे आणि ते मी आणणार. खरोखरच आपण सर्वांनी त्यांच्याकडून एक स्फूर्ती घ्यावी असं मला एक वाटतं. दुसरं आपलं उद्योगपती आपल्यामध्ये राहणारे आपले सर्वांचे सहकारी राऊत साहेब. तिसरे आपली मस्के सरांची मुलगी प्रांजलताई, हिचा पण आज सत्कार आपण या ठिकाणी करतोय. तसेच आपल्या भागात राहणारे खरोखरच एक म्हणजे आपल्या सर्वांना अभिमानात पात्र असलेले आदरणीय चव्हाण साहेब, की जे हा एक विषय असा आहे की सहजासहजी केमिस्ट्रीमध्ये पाससुद्धा विद्यार्थी, हुशार विद्यार्थी पाससुद्धा होऊ शकत नाही, ही आपली सगळ्यांची म्हणजे आपल्याला म्हणजे माहीत आहे. परंतु अशा विषयात त्यांनी PhD करून आपल्या भागात एक शास्त्रज्ञ म्हणून एक नावलौकिक त्यांनी जे त्यांच्या प्रयत्नातून मिळवलं, खरोखरच ते सुद्धा आजच्या म्हणजे सत्कार प्रसंगी त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. आणि खरोखरच अशा लोकांचा सहवास आपल्या गार्डन सर्व प्रेमींना होतोय आणि याच्यातून काहीतरी चांगलं घ्यावं. शहरवासियांना हे एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, पंचायत समिती बदनापूर व ग्रामपंचायत वाकोळणी यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्णतः अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजनांवरती विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन वाकोळणी तालुका बदनापूर येथे करण्यात आलं होतं। संपूर्णतः अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजनांवर विशेष जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसंगी वाकोळणीचे सरपंच गौतम खिल्लारे, गटशिक्षण अधिकारी दत्ता क्षीरसागर, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी मडेवाट, पशुधन अधिकारी डॉक्टर एस बायस, ISDA सुपरवायझर एस भालेराव, मंडळ कृषी अधिकारी UD सरोदे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वैद्य, ग्रामविकास अधिकारी रविराज पवार, शाळेचे केंद्र प्रमुख सचिन गंगावणे, संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णू वाघमारे, शिक्षक जितेंद्र भोंडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पंडितराव राठोड व इतर शिक्षकगण आदी उपस्थित होते। यावेळी दत्ता क्षीरसागर यांनी शालेय शिक्षण आकांक्षित तालुका आदी विषयांवरती डॉक्टर अश्विनी मेटेवार यांनी आरोग्य योजना, डॉक्टर AS बायस यांनी पशुधन योजना व पशुधन ॲप, SS भालेराव यांनी उपोषण, UD सरोदे यांनी कृषी संबंधी योजना व मातीचा आरोग्य कार्ड, ग्रामविकास अधिकारी रविराज पवार यांनी ग्रामपंचायत विषयी व कार्यक्रमाच्या शेवटी गौतम खिल्लारे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जितेंद्र भोंडे व कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रदीप पवार यांनी केलंय। यावेळी संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, अंगणवाडी सेविका, लाभार्थी, बचत गटाचे सदस्य, गावकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात केंद्र शासनाचे पंजीकृत परतूर उस्मानाबादचे तुळजा भवानी कला पथक मंडळ यांनी स्त्री शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, शेती, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी विषयांवरती लोककला पथनाट्याच्या माध्यमातून, तर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारूड, पथनाट्य व लेझिमच्या माध्यमातून स्वच्छता, प्लास्टिकचा वापर करू नका, शिक्षण व आरोग्य आदींचा संदेश दिलाय। जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी संभाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अंजली मगरे हिने स्वागत गीत सादर केले। संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा नागरे हिने स्त्री शिक्षण व सनोबर शेख, दीपक वाघ, सायली हुसे, शुभांगी दाभाडे यांनी पोषण व स्वच्छता विषयावरती मार्गदर्शन, तर रेणुका वरपे हिने देशभक्तीपर गीत सादर केलं। कार्यक्रमात 275 जमिनींच्या आरोग्य कार्डाचं वाटप करण्यात आलं व या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोषण आहार प्रदर्शन लावण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या आधी पोषण व स्वच्छता विषयावरती वक्तृत्व, निबंध स्पर्धा घेण्यात आली। या कार्यक्रमात प्रदीप पवार यांनी शासनाच्या विविध योजनांवरती प्रश्न विचारून सर्व विजेत्यांच्या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक दिलं आणि त्यांना गौरवण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातून संपूर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात आली होती। यावेळी पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या माध्यमातून प्रभात फेरीकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र स्वच्छतेची शपथ घेतली। यावेळी भारत माता की जय, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ वाकोळणी सुंदर वाकोळणी आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केंद्रीय संचार ब्युरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रीती पवार, शरद सादिलगे, वाकोळणी ग्रामपंचायतीचे गौतम खिलारे, बाळासाहेब वैद्य, रविराज पवार व इतर सदस्य, कर्मचारी, संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विष्णू वाघमारे, जितेंद्र भोंडे, संजय पठाडे, भगवान येखंडे, गणेश ढाकणे, नारायण काळे, SD म्हात्रे, इतर शिक्षक व कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे पंडितराव राठोड व इतर शिक्षक व कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतला आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी या प्रत्येक माऊलीली लढा त्या अरण्य रागिणीला, आदिशक्तीला माझा माया समुद्र, माझा माया समुद्र, अहो झोपेतून उठवल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचा डोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं, आपल्या कसं आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे त्यांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं। आज आपला देश, आपला समाज खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीस आहे, पण तरी सुद्धा आपल्या समाजातील स्त्रियांना जेवढं महत्त्वाचं स्थान आहे तेवढं मिळत नाही। म्हणूनच एक स्त्री म्हणजे एक लहान मुलगी जेव्हा ती तिच्या आईच्या गर्भात असते तेव्हाच तिला मारून टाकलं जातं। तेव्हा कोण अधिकार देतं आपल्याला त्या इवलूशा देवाला मुळापासून नष्ट करायला? तेव्हा तो इवलूशा देव आपल्या आईला बोलायचा, पुरुष त्याच्या खाली लपलेला स्त्रीचा जेव्हा गुणी, अगं आई आता मला
जगायचंय, आता मला जगायचंय. आपण असं नाही केलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा झाला की बरं होईल, पण मुलगी नको. पण मुलगा किंवा मुलगी आपल्याच देवाचे वरदान म्हणून आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीने संकल्प महाविजयाच्या या उपक्रमाअंतर्गत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशच्या संकल्प महाविजयाचा मराठवाडा विभागीय आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आगामी विधानसभा निवडणुका संदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष राजापूरकर, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट संजय काळबांडे, पांडुरंग तांगडे, बबलू चौधरी, आसिफ खिलाफे, सलीम बेग यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पक्षाचं प्रदेशाध्यक्ष ओबीसी सेलचे राजापूरकर यांच्या शिफारसीने येथील बीबी का मकबराचं मुतवल्ली मुजाफर शेख, फैजल इक्बाल, माजी नगरसेविका नूरजहाँ बेगम, रहमान खान, रामदास लोहकरे, रहमान खान, शेख मुखीम, शेख सद्दाम, शेख फहाद मुजावर यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी सेलमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी राजेश टोपे यांनी ओबीसी सेलमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचं स्वागत केलं. यावेळी ओबीसी सेलमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद खूपच मजबूत झाली आहे, असं ओबीसी सेल महाराष्ट्र अध्यक्ष राजापुरकर यांनी सांगितलंय. ऐसा है कि इस वक्त महाराष्ट्र में जो है एक सियासत की राजनीति हो रही है, जहां पर दो जात के बीच में आपस में जो है जिस तरीके का फसाद खड़ा किया जा रहा है, जिसमें मराठा हो या ओबीसी हो, और इसलिए पहली कोशिश मतलब जिन्होंने ओबीसी को आरक्षण देने का काम किया था वो आदरणीय शरदचंद्र पवार साहब, जिन्होंने मंडल आयोग की भूमिका के माध्यम से इस ओबीसी वर्ग को आरक्षण देने की भूमिका रखी थी. इसीलिए आज महाराष्ट्र में और व्यक्तिगत तौर पे इस मराठवाड़ा में आकर हम जो है ओबीसी के इस माध्यम से, मराठवाड़ा विभागीय बैठक के माध्यम से आज हम यहाँ पर आज ओबीसी के कार्यकर्ताओं की बैठक रखी. और आने वाले दिनों में जो है ओबीसी और मराठा के जात के बीच में जिस तरीके का वाद निर्माण किया जा रहा है, जिस तरीके का जो फसाद निर्माण किया जा रहा है, उसको लेकर हमारा हर एक कार्यकर्ता जो है वो हर गांव-गांव में जाएगा और गांव-गांव में जाकर जिस तरीके से ओबीसी को गुमराह किया जा रहा है, जिस तरीके से ओबीसी के आरक्षण को लेकर गलत भूमिकाओं को सामने लाया जा रहा है, जिस तरीके के ओबीसी के प्रमुख मुद्दों को जो है वो पीछे किया जा रहा है, इसलिए जातीय जनगणना के आधार पर हमारा हर एक कार्यकर्ता गांव-गांव में जाकर छोटी-छोटी बैठकों के माध्यम से गांव के हर शख्स को, हर वोटर्स को, हर व्यक्ति को इतला कर देगा. इस तरीके से जो है वो हमारे और मराठा समाज के बीच में जो वाद चला जा रहा है उस वाद को खत्म करने की कोशिश की जाएगी. शिव फुले शाह अंबेडकर के विचार की धाराओं में चलने वाले आदरणीय पवार साहब के पक्ष में एकजुट होकर, एकत्रित होकर, एक संघ होकर काम करने की कोशिश कर रहे हैं. मुझे लगता है कि आने वाले दिनों में महायुति और मनुस्मृति का विचारों को लेकर चलने वाली जो सरकार है, भारतीय जनता पार्टी की प्रणीत सरकार जो है वो गिरने में वक्त नहीं लगेगा. विशाळगड गजापूर येथे दंगल माजवणाऱ्या समाजकंटकांवरती तात्काळ कारवाई करावी या मागणीचं निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना देण्यात आलंय. त्यांच्या मागण्यांविषयी पक्षाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाळगड येथील कथित अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करत राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे भोसले आणि काही समाजकंटकांनी विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करून अनेक अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांच्या घरांवरती हल्ला चढवला, मस्जिदीची तोडफोड केली आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आणि राज्यातील मुस्लिम समुदायाला दहशतीखाली आणण्याचं काम केलेलं आहे. आगामी 2 महिन्यामध्ये निवडणुका असल्या कारणानं केवळ मतांचं ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी मुस्लिम बांधवांवरती अत्याचार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या घटनांच्या आडून राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. याला सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत आणि सोबतच भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेल्या काही लोकांच्या माध्यमातून या राज्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. आमची राज्य शासनाला नम्रतेची विनंती आहे की तात्काळ या घटनेमधील सर्व दोषींना ताब्यात घेण्यात यावं. विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने जी काही कारवाई असेल ती प्रशासकीय स्तरावर झाली पाहिजे. अशा पद्धतीने गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या नावाखाली जर कोणी मुस्लिम बांधवांवरती किंवा इतर धर्मियांवरती दडपशाही करण्याचा प्रयत्न करत असतील
तर निश्चितपणे या सगळ्या लोकांना कठोर शासन होणं गरजेचं आहे। परंतु सध्या राज्यात अस्तित्वात असलेलं सरकार हे 3 चाकी सरकार आहे आणि या 3 चाकी सरकारामध्ये कुठल्याही पद्धतीचा समन्वय नाही। सगळे आपापल्या परीनं सत्तेला ओढण्याचा प्रयत्न करीत आहे। यामध्ये सामान्य माणसाचा मात्र जीव जातोय। काही दिवसापूर्वी औरंगाबाद शहरामध्ये देखील कटकट गेट येथील एका छोट्याशा प्रश्नावरती दंगल माजविण्यात आली आणि त्यामध्ये अनेक निष्पापांचा बळी गेला। शेकडो तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। या गुन्ह्यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे आणि राज्यामध्ये जर अशा पद्धतीने कोणी असहकार माजवण्याचं काम करत असेल, राज्यातल्या लोकांना दहशतीत आणण्याचं काम करत असेल तर निश्चितपणे यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। जर शासनाने यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव जर केला तर निश्चितपणे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रस्त्यावरचं आंदोलन या विरोधात करण्यात येईल। तर विशाळगड आणि गजापूर येथील काही लोकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने निवेदन सादर करून त्यांच्या काही मागण्या मांडण्यात आल्या। याविषयी पक्षाच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली आहे। आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी जे मराठवाड्याची राजधानी आहे, हे अशा ठिकाणी जे आयुक्त राहतात, या आयुक्तांना रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं विशाळगड या ठिकाणी जे मुस्लिमावरती अन्याय अत्याचार झालेला आहे याचा जबाब विचारण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं आयुक्त कार्यालयावरती येऊन ठेपलेलो आहोत। आमची मागणी अशी आहे की ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये दलित मुस्लिम अल्पसंख्याक जो राहतो, आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक ठिकाणी कामाचे शोध घेत असतो आणि अशा गरिबावरती अशा गावगुंडांनी हल्ले करणं अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत की या प्रकारे जर अनेक ठिकाणी जर असे हल्ले झाले तर रिपब्लिकन महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही अत्यंत कडवं आंदोलन करणार आहोत। आम्ही आदरणीय आयुक्त साहेबांचे जे स्वयंसेवक होते त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। ते तहसीलदार होते, आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या भावना तुम्ही वरच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि आम्हाला 15 दिवसामध्ये आमचा हा निकाल देण्यात यावा, नसता आम्हाला आमच्या पक्षाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन करण्यात येणार आहे। तेव्हा आमची अशी मागणी आहे की त्या मुस्लिमांना संरक्षण देऊन त्यांची जी नुकसान झालेले आहे त्या नुकसानीच्या माध्यमातून त्यांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये देण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि त्या लोकांवरती कडक प्रमाणे असे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे। शहरात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान पहिली राष्ट्रीय पातळीवरती गोल्फ लीग 2024चं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेबाबत आयोजक मनपा आणि एमजीएमच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आली आहे। यावेळी प्रशासक जी श्रीकांत आणि अन्य आयोजक मंडळी उपस्थित होते। बाद में नेशनल लेवल का एक इवेंट हो रहा है जिसको हम लीग कहते हैं। आज का लीग क्रिकेट हो, कबड्डी हो, फुटबॉल हो, सभी में लीग काफ़ी पॉपुलर हो चुका है। लीग एक वेरी कॉम्पिटिटिव गेम होता है और औरंगाबाद में हम नेशनल लेवल का ये इवेंट ले रहे हैं। इसमें CSMC औरंगाबाद के जो म्यूनसिपल कॉरपोरेशन है एंड स्मार्ट सिटी, दे आर वेरी एक्टिव पार्टनर्स इन बिकॉज ये नेशनल लेवल का जो कोई भी हमें इवेंट लेना है तो इसके साथ में पूरे शहर के इन्वॉल्व होने चाहिए। तो श्रीकांत सर इसके अंदर हमारे साथ इन्वॉल्व है और विकास सर हमारे साथ में इन्वॉल्व है। तो ये एक नेशनल इवेंट हम ले रहे हैं औरंगाबाद में। इसके अंदर 8 टीम्स है, जो 8 टीम्स लोग अलग अलग शहर से टीम्स खरीदे गए हैं। जैसे पूना से 3 टीम है, कोल्हापुर से 1 है, नागपुर से 1 है, औरंगाबाद से 3 टीम है और प्लेयर्स इसमें रजिस्ट्रेशन करते हैं और उनका ऑक्शन होता है। तो ऑक्शन हमारा 81 लोगों ने रजिस्टर किया है और 64 प्लेयर्स को हम खरीदने वाले हैं, टीम्स खरीदेंगे। ऑक्शन इज शेड्यूल्ड ऑन 5 अगस्त। तो इस इवेंट का जो भी डिटेल्स है उसके लिए हमने आज यहाँ पर प्रेस ली है। आपको मैं कोर्स का भी एक बैकग्राउंड देता हूँ। ये जो पर्टिकुलर कोर्स है ये 30 एकड़ है और ये पूरा 32 एकड़ हम लॉन मेंटेन करते हैं, मतलब बारिश हो या ना हो, समर में भी आपको ऐसे ही ग्रीन मिलेगा। ये कम्प्लीटली ऑटोमेटिक स्प्रिंकलिंग सिस्टम पे बना हुआ है। तो यहाँ पर 12 महीने ऐसे ही वेदर होता है, झाड़ बहुत है तो यहाँ का माहौल इज लिटिल डिफरेंट। यहाँ पर आने के बाद में आपको पॉल्यूशन या व्हीकल नॉइज़,
साउंड पॉल्यूशन, कोई वो सब चीज़ें यहाँ पे नहीं मिली। औरंगाबाद में काफ़ी लोग यहाँ पर गोल्फ सीखे हैं। ऑलमोस्ट 150 गोल्फर्स औरंगाबाद में बने हैं। जो स्पोर्ट इतना यहाँ पर पॉपुलर नहीं था, ओवर अ पीरियड ऑफ टाइम काफ़ी लोगों ने यहाँ पर गोल्फ सीखा है। यहाँ पर फुल टाइम कोच है, जो भी जिसको भी इंटरेस्ट है वो यहाँ पर आके सीख सकता है। और ये प्राइवेट कोर्स होने के बावजूद भी इट इज़ ओपन फॉर एवरीवन। जैसे हमारा MGM का जो मेन स्टेडियम है, वहाँ पर भी लोग क्रिकेट प्रैक्टिस करते हैं, क्रिकेट कोचिंग लेते हैं, स्विमिंग पूल में भी देखें, वैसे ही यहाँ पर भी कोर्स इज ओपन फॉर एवरीबडी। इस कैंपस में देर इज़ ऑल्सो स्कूल वेयर स्टूडेंट्स आर स्टडिंग। इट्स अ CBSE स्कूल। ये स्टूडेंट्स भी यहाँ पर गोल्फ सीखते हैं। और आज के ये इवेंट में सर इज़ देयर, त्रिपाठी अंकल इज़ देयर, विकास सर इज़ देयर। तो आई कीप द ओपन फोरम। औरंगाबाद स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड MGM गोल्फ क्लब यांचं संयुक्त विद्यमानाने आपण राष्ट्रीय पातळीवरची गोल्फ टुर्नामेंट सप्टेंबर 27, 28, 29 असे 3 दिवसीय MGM गोल्फ लीग ज्या पद्धतीने अशा पद्धतीचा होतात, तसेच आपल्या शहरामध्ये प्रथमदा एवढा मोठ्या स्तरावर आपण टुर्नामेंट आपण आयोजन करतोय। आपल्याला प्रश्न पडला असेल की महापालिका आतापर्यंत फुटबॉल, क्रिकेट आयोजन करायचा, पहिल्यांदा गोल्फकडे का वळली? नॉट जस्ट बिकॉज आय प्ले ऑल द गेम्स, बट मला ह्या गेमबद्दल बरेच गैरसमज होते। परंतु ज्यावेळेला बघितलं हा गेम कोण कोण खेळतात आणि आपल्या शहराची अपेक्षा काय आहे आणि आपल्या शहराचं ब्रँडिंग पण होणे महत्त्वाचं। ज्यावेळेला कुठलाही मोठ्या कंपनीचा CEO किंवा कंपनीचा मोठे डायरेक्टर्स किंवा मोठे मोठे ऑटोमोबाईल कंपनीजच्या ज्यावेळेला विचार करतोय तुमच्या शहरामध्ये काय आहे, आम्ही सांगतो आमच्याकडे पाणी आहे, जमीन आहे, रस्ता आहे, मतलब ये फैसिलिटी, तो पूछते गोल्फ का है क्या? बिकॉज फॉर देम इट इज अ बेस्ट रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी आणि स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी म्हणून ह्या गोष्टी असतात। आणि दुर्दैवाने या आज रोजी इथं जेवढा लोक बसलेला आहे, जे रेगुलरली येणारे जर सोडलेत, आणि कक्कड़ साहब, त्रिपाठी साहब छोड़े, बहुत लोग पहली बार यहाँ पे आ रहे हैं। इसका मतलब इसके बारे में बहुत लोगों को पता भी नहीं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मंत्री अतुल सावे यांच्याकडून वडेट्टीवार यांच्या आरोपाचं खंडन। वाकुळणी येथे संपूर्णता अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजनांवर विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।